मित्रांनो, आईचं मन हे खूप नाजूक असतं. लेकरू हरवलं की जिवंतपणातही मरण भोगते. पण जेव्हा श्रद्धेने ती आपल्या गुरूंना हाक मारते, तेव्हा स्वामी समर्थ तिच्या डोळ्यातील अश्रू पुसतात. आजची खरी कथा हेच सांगते. पुण्यातील एका कुटुंबाचा प्रसंग. लहानसा मुलगा आरव, वय फक्त 6 वर्ष. एके दिवशी तो शॉपिंग मॉलमध्ये आईच्या हातातून सुटला आणि गर्दीत हरवला. आईने सगळीकडे शोधलं, मॉलमधल्या गार्ड्सना सांगितलं, पण मुलगा कुठेच दिसत नव्हता. आई रडत रडत म्हणाली, स्वामी समर्थ, माझं लेकरू परत द्या, नाहीतर मी जिवंत राहणार नाही. त्या क्षणी तिला जाणवलं की कुणीतरी तिच्या खांद्यावर हलका हात ठेवला. ती मागे वळली तर कुणीच नव्हतं, पण तिच्या कानात आवाज आला, रडू नकोस बाई, तुझं लेकरू सापडेल. फक्त 5 मिनिटात एक अज्ञान माणूस मुलाला हातात धरून आईसमोर आणून ठेवतो. तो माणूस म्हणतो, हा पोर मला पार्किंगजवळ रडत बसलेला दिसला. घाबरू नका, हा सुरक्षित आहे. आईने वळून त्या माणसाचे आभार मानायचे ठरवले, पण तो कुठेच दिसला नाही. आईला कळलं, ते कोणी नव्हतं, स्वामी समर्थच होते. त्या दिवसानंतर ती आई रोज म्हणते, स्वामी समर्थ हे माझ्या लेकराचे खरे रक्षण करते आहेत. ही घटना आपल्याला सांगते की स्वामी समर्थांचे रक्षण हे केवळ भक्तापुरते नाही, तर त्यांच्या लेकरांनाही मिळतं. फक्त श्रद्धेने एक हाक मारली की स्वामी समर्थ धावून येतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.